ही जी ऍप्टिट्यूड टेस्ट झाली ना, तर ऍक्च्युली ही जी ऍप्टिट्यूड टेस्ट झाली ना, ते ऍक्च्युली माझ्या एक्सपेक्टेशन जसे होते ना तशीच झालेली आहे. आता याच्यामध्ये काय झालं माहिती का, 6-7 पासून मी याचं स्टडीज थोडं कमी झालेलं होतं, कारण माझं इकडं जास्त डिव्होशन झाल्यामुळं आणि स्टडीज लेवल हायर झाल्यामुळं तो त्याचं करायचं. मी फक्त संध्याकाळी थोडा फीडबॅक घ्यायची. पण स्टार्टिंगला मला असं वाटलं की आपण स्पून फिडिंग करतोय म्हणून मी त्याला त्याच्यावर सगळं सोडून दिलं. तर आता कळतंय की तो त्याच्या लेवलनी कुठपर्यंत करतोय. त्याच्यामुळे आमचा ऍज अ पॅरेंट्स म्हणून आमचा कधीच फोर्स नव्हता की त्यांनी खूप काही डॉक्टर इंजिनियर वगैरे व्हावं. आमचा फक्त इंटरेस्ट असा होता की तुला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ते तू कर. तर ही जी ऍप्टिट्यूड टेस्ट झालेली आहे त्याने आम्हाला पण हेल्प झाली आणि त्याच्या कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या की मराठीत जी म्हण असते ना की आपण किती पाण्यात आहोत हे कळायला खूप सोपं झालं. की म्हणजे व्ह्यू क्लिअर झाला की असं असतं ना की आपल्याला जायचं एका गावाला असताना आपण दुसऱ्याच गाडीचा प्रवास करतोय तसंच आहे. तर ते क्लिअर झालेले की रोड मॅप क्लिअर झाला की आपल्याला कसं कसं जायचं. आमच्या इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये जर विचार केला तसं म्हणायचं गोल प्लॅनिंग आणि आता ही एक जे टार्गेट केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट नाही त्याची ती इन्व्हेस्टमेंटच्या जसं याच्या एज्युकेशनला कशा क्रायटेरियानं जायचं ते पण आता क्लिअर झालं. आणि थँक्स तुमचं खूप चांगलं खूप हेल्प झाली ऍक्च्युली. नाही ना आम्ही कसं चाललो होतो तो म्हणतोय आणि आता आम्हाला असं वाटायचं की आपण कुठं कमी नाही पडावं म्हणून तो म्हणतोय, आम्ही तसं 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 चाललो. ठीक आहे, नाही आहे सगळ्यांसाठी युजफुल आहे, खूप युजफुल आहे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. काय होतं व्ह्यूज क्लिअर होतात, कन्सेप्ट क्लिअर होतात आणि सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे की मार्ग काय आहे आणि आपण कसं जायला पाहिजे ते खूप क्लॅरिफिकेशन येतं. आणि मुलांकडून विनाकारण एक्स्ट्रा अपेक्षा नसतात. म्हणजे आता मी मागं त्याचं क्रिकेटचं पण ज्या वेळेस होतं ना, मग तेव्हा आम्ही यांना पण म्हणायचो की कोचला की यार तू फक्त हो हो नको म्हणू की खूप चांगला करतो खूप चांगला करतो. म्हटलं खरंच करेल का नाही तेव्हा बढिया एकदम चांगल्यापैकी सेशन छान झालं आणि थँक्यू सो मच. थँक्यू.